मी दारू पिपी लांबा होईल गेला झाला आता बसतो आणि कोणी आलं तर बरं मागतो बिडी काढून बसतो. राम राम. सभ्य माणूस दिसतोय बिचारा. कुत्र्यांच्या मागे सुटले का डोरांच्या मागे? मला वाटलं चांगला व्यक्ती सभ्य माणूस दिसतोय. आपण घ्यायला लागला तो. आपण घ्यायला लागला तुझे अवतार पाय अवतार तू मागे सरा. तसं नाही. जुन्या लोकांचा एक शब्द आहे, श्रीमंत आली तर माजू नका. श्रीमंत आली तर माजू नका. हातामध्ये सत्ता आली जास्ती गाजवू नका. आणि नादारी आली तिलाही लाजू नका. या 3 शब्दाचं ज्यांनी पालन केलं त्याचं आयुष्य निर्विघ्न पार पडतं. अरे बाबा, माझी परिस्थिती, मी कोण आहे काय आहे ते बाकीचं जाऊ दे. नाही पण मग तू आज इकडे कसा काय चुकाला तुला गावात का? माझं नाव पांडुबा नाईक आहे. मायचा पांड्या तुझ्या तू करून पांड्या पांड्याच्या नेंड्या पाडल्या मी ना. तो माझा होता पांड्या तसा नेंड्या टाकत. जीवनामध्ये भगवंत प्रत्येक माणसाला काहीतरी चान्स देतो आणि तुलाही चान्स दिला असेल. पण त्या चान्स मध्ये त्या समयमध्ये माणसाने सांभाळून घ्यायला पाहिजे. तो समय बलवान वही अर्जुन वही पान. ह्याने समय सांभाळून घेतला त्याचं राहिलेलं आयुष्य निर्विघ्न पार पडतं. मलाही टाइम सांगता आला नाही. मी बी काहीतरी चुकलो असेल. चुकला चांगला चुकला ना म्हणजे नाही. मी काय म्हणतो नाही, आला कशाबद्दल? मी असा तुमच्याकडे असा आलो. म्हटलं तुमचे मालक घरी आहे का? मालक? हा, आमचे मालक हो घरी नाहीये. मागच्या दारी जोडलेले घरी नाहीये आणि मागच्या दारी झोपलेले. पण तू एवढ्या चौकशा करतो, तू परवानगी पाहिजे. हा सर, बिडी बिडी पाहिजे. थोडं माणुसकीमध्ये जर बोलला तर सगळं होतं. खावाची नाट लागेल होती झाली बिडीची. बरं बरं बरं, चालेल चालेल. दादा मी बिडी पित नाही. मग का बरं खिशात बिड्या पित नाही ना? नाही, सापडले तर बरं होऊन जाईल म्हटलं. नाटचं काम हे तांबाखू खावा. हा, त्याच्यावर मी वागवून जाईल. भाऊ, कमीत कमी 3 दिवस झाले पोलीस संपले हो. तरी बी खिशात दामल तू मग 10 रुपयात विमल मागवला. आता पैसे राहिले असते तुम्ही इथं आलो असतो का बरं? पाहतोय तुझी गंमत. तोच खिशाला हात लावतो. बिडी बी सांगतो तोच खिशात. तांबाखू बी त्याच खिशात. आणि पैशाकडे तर तुला सापडणार नाही. बाजूला खडा होय, बाजूला खडा. हे घ्या खडा. दाल मिरची म्हणते. अरे आम्हाला म्हणते खडा जाऊ, तुम्हाला म्हणते उभा राहून जाऊ. हा, बाजूला थांबव असं. अरे कसे कसे नट बोलत येतात. काय नाव आपलं? पोपटराव चिंगाजीराव साळुंखे. बापरे, तुमच्या घरामध्ये सगळे काही पक्ष्यांनी जन्म घेतला होता? कोंबडीचा का पैदाच व्हायला सगळ्या पक्ष्यांचे बगड्यांचे का कावड्यांचे का. बाबा अरे त्याला कोणी पाण्याला झालेलं उपटू का? अला कवाचा डोकं खातोय तू. त्याने म्हटलं चांगला नाही मला सांगता पांडुबाला आहे. हा पांडुबा डाकू आणि दरोडेखोर आहे. पांडुबा पूर्वी हा चोऱ्या करायचा, डाके टाकायचा आणि तो माल माझ्याकडे जमा करायचा. आज तो पांडुबा नाही आला. या पांडुबाने काय काढलं?
नववा काढलो ते काय अकरा विचारला काम काय काढलं ते काही सांगता नाही त्याला पण मला असं वाटलं ओपन पण असेल त्याला आत पाठव दरवाजा बंद करून घे ते मला घेऊ हा मला दरवाजा लावून घेऊ हा हे हात लागले तरी हात गाडी टाकीन तो विनंती करा माया काय जमलेलं झाली आता हे पाण्यात पुण्यात लेण्यात टाकून पैसे वाढोबा नाही निघाला नाही तो आता माझ्या बोकल्यावाणी कापतो तर कोंबडीवाणी कापी ठेवतो त्याच्या हातात काय नाही अरे दादा परवानगी भेटली दादा वा 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 आता तुम्ही दादा